नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं वाहून गेली. मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश त्यांना प्रशासनाला दिलेले आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. मराठवाड्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाकडून घेतलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी आणि नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहोचवावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. धीर सोडू नका असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार. धीर सोडू नका. सध्या बचाव आणि तातडीच्या मदत कार्याला वेग द्यावा. महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने सुरू करावेत. निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकलेले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचवा. तसंच नवीन तारखांबाबत माहिती द्या असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांना धीर सोडू नका असं आवाहन केलेलं आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. अनेक नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. या शेतकऱ्यांच्या बाबतीत, नागरिकांच्या बाबतीत ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत तातडीनं पोहोचवा असे निर्देश प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की तुम्हाला या सगळ्या आपत्तीतून सरकार बाहेर काढणार आहे, पण तुम्ही धीर सोडू नका. हजारो हेक्टरचं जे पीक आहे ते वाया गेलेलं आहे. शेतजमिनी खरडून निघालेल्या आहेत. अजूनही बहुतांश भागातल्या शेतीत अतिवृष्टीमुळे झालेलं जे पाणी आहे ते साचलेलं आहे. पाऊस अजूनही काही भागांमध्ये पडतो आहे. काही भागांमध्ये अजूनही पूरस्थिती आहे. अनेक धरणं भरलेली आहेत. पाण्याचा विसर्ग करावा लागतोय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे दिला गेलेला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचं, ज्या नागरिकांचं या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं आहे त्या सर्वांना सर्वतोपरी मदत सरकार करणार आहे. ही मदत तातडीनं पोहोचवण्यासंदर्भातले निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. आणि याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुरेश, बीडमध्ये आपल्याला माहिती आहे जबरदस्त पाऊस झाला होता. अनेक भागांमध्ये पूरस्थिती होती. नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सगळी परिस्थिती पाहता अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलंय. मात्र मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्यांना शब्द दिलाय, धीर सोडू नका, सगळी मदत पोहोचवली जाईल असे निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत. सुरेश, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? सुरेश यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये. आपले उस्मानाबादचे प्रतिनिधी बालाजी निरफळ सुद्धा आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्याकडे आपण जाऊया. बालाजी, उस्मानाबादमध्ये सुद्धा अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. अनेक शेतजमिनी खरडून गेलेल्या आहेत. पूरस्थिती काही भागांमध्ये अजूनही आहे. काही ठिकाणी नागरिक देखील अडकून पडलेले होते. एनडीआरएफच्या सहाय्याने त्यांची सुटका करावी लागली होती. या सगळ्यांना आता मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की सर्वतोपरी मदत पोहोचवली जाईल. बालाजी, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगाल? अजिंक्य, 2 लाख हेक्टर एवढी नुकसान जे आहे ते उस्मानाबाद जिल्ह्यात शेतीचं झालेलं आहे. आणि हा अंदाजित आकडा जो आहे तो प्रशासन सांगतो आहे. मुख्य आकडा प्रशासनाने जर सांगितला नसला तर प्रशासन अंदाजित सांगतं. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की किती मोठं नुकसान झालेलं आहे. आणि हे बघितलं तर दुष्काळग्रस्त असा उस्मानाबाद जिल्ह्यात जर शेती जेवढं नुकसान होत असेल आणि तर बघा शेतकऱ्यांनी करायचं काय, हा मोठा सगळा सवाल आहे. शेतात तू आहे का बघितली परिस्थिती, आणखीन सुद्धा शेतातलं पाणी जे आहे ते
गेलेलं नाही हे सगळं माझा बोला बालाजी, आवाज येतोय तुमचा. ही सगळी परिस्थिती आहे. त्यामुळं शेताचं पिकाचं जर पाणी पाहिलं तर शेतात सुद्धा सगळी परिस्थिती आता 2-3 दिवस झालं पाऊस पडतोय, मात्र या पावसानं आणखीन सुद्धा पाशिरातलं जे पाणी आहे ते कमी झालेलं नाही. त्याच्यावरून नुकसानीचा जो आहे तो अंदाज आपल्याला येऊ शकतो. आता काल जिल्हा पालकमंत्री जे आहेत ते शंकरराव गडाख यांचा दौरा झाला. या दौऱ्यात सुद्धा पालकमंत्र्यांना जो शेतकऱ्याचा रोष आहे त्या रोषाला सामोरं जावं. ज्या ठिकाणावरून शेतकऱ्यांचा दौरा जात होता पालकमंत्र्यांचा, त्या ठिकाणी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो शेतकऱ्यांनी वारंवार केलाय. त्यामुळं ही सगळी परिस्थिती शेतकऱ्यांचं एकच मत होतं की साहेब फक्त आम्हाला मदत द्या, पाहणी करू नका. आमची जी एवढी मोठी शेतीचं नुकसान झालंय की सांगता येत नाही आणि ते दुःख तुम्ही फक्त पाहून घेता, आम्हाला आश्वासन आणि मदत द्या. मात्र पालकमंत्र्यांना एवढं किंवा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार मी फक्त आता शेतात आलोय, पाहणी करतोय आणि पाहणी केल्यानंतर तुम्हाला जे आहे ती आश्वासन मदत आहे ते मुख्यमंत्री जाहीर करतील. मात्र परिस्थिती एवढी बिकट आहे की सध्या सोयाबीन सगळं हातचं गेलेलं आहे, उडीद मूग असेल सगळं गेलेलं आहे, जमिनी खरडून गेलेल्या आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना जर म्हणजे आधार द्यायचा असेल तर त्याला मदत द्यावीच लागणार आहे आणि शासनाने मदत लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करतात. आणि वस्तुस्थिती तशीच आहे. आपण जर बघितलं तर या परिसरात असं कधीच झालं नव्हतं की एवढं पाणी परिसरात दिसतंय, हे पाणी कधीच पाहायला मिळालं नव्हतं. घोडभर पाण्यासाठी तर भटकंती करावं लागत होती. मग याचा अंदाज येऊ शकतो. इथल्या जमिनी ना पाण्याची सवय ना पिकांना तशी परिस्थिती सवय आहे. आता हे सगळं वाहून गेलेलं आहे. आता करायचं काय हा प्रश्न आहे. आजही जर बघितलं तर मांजरा धरण असेल, तेरणा धरण असेल, धरणं आज देखील ओव्हरफ्लो आहेत, त्याच परिस्थितीत आहेत. पाणी कमी झालेलं नाहीये. कालचा दिवस पावसानं उसंत दिलेली आहे, मात्र आज ढगाळ वातावरण असंच कायम दिसतंय. त्यामुळं शेतकऱ्यांना जर म्हणजे आधार द्यायचा असेल तर शासनानं जे सगळ्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना धीर दिला पाहिजे, त्यांना मदत स्वरूपाची जाहीर केली पाहिजे अशी मागणी शेतकरी करतात. बिलकुल बालाजी, पंचनाम्यांच्या बाबतीतली नेमकी काय स्थिती आहे? कारण काही भागांमध्ये अजूनही पाऊस आहे, मात्र काही भागांमधला पाऊस आता हळूहळू ओसरतोय. ज्या भागांमधला पाऊस ओसरतोय त्या ठिकाणी तरी पंचनाम्यांना सुरुवात झालेली आहे का? बालाजी, त्याबद्दल सविस्तर काय सांगाल? बालाजी यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही कदाचित. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र उस्मानाबादमधली स्थिती आपण पाहिली. गेले काही दिवस सतत उस्मानाबादमधल्या जवळपास सर्वच भागांमध्ये पावसाचा जोर बघायला मिळालेला होता. अनेक धरणं भरलेली आहेत, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी आत्ता पाऊस काहीसा ओसरलेला जरी असला तरी अजूनही शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे. हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेलेली आहेत. जी पिकं काढून ठेवलेली होती ती पिकं आता पावसामुळे अक्षरशः सडलेली आहेत. सोयाबीन, उडीद, मूग अशा अनेक पिकांचं नुकसान झालेलं आहे. शेतकरी आता चिंताग्रस्त झालेला आहे. या नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे डोळ्यातले अश्रू नेमके कोण पुसणार? सरकार म्हणून काय नेमकं शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्यांचं नुकसान झालंय या अतिवृष्टीमुळे, त्यांना नेमकी काय मदत दिली जाणार हाच खरा प्रश्न आहे. ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. शेतकऱ्याच्या शेतामध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा देण्याची गरज आहे. मराठवाड्याला खास करून या अतिवृष्टीचा जबर फटका बसल्याचा आपण पाहतो आहोत. लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांना याचा जास्तीत जास्त फटका बसल्याचं बघायला मिळत आहे. उस्मानाबादमध्ये तर काही नागरिक जे आहेत गावांमधले ते या झालेल्या जबरदस्त पावसामुळे अडकून पडलेले होते. आपल्या घराच्या छतांवर त्यांनी जात आपला जीव वाचवला. एनडीआरएफनं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या गावकऱ्यांची सुटका केलेली होती. मराठवाड्यामध्ये पावसाचा जो धुमाकूळ गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिला, त्यानंतर आता इथल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना ज्यांचं यामध्ये अतोनात नुकसान झालंय त्यांना तातडीनं दिलासा देण्याची गरज आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिपावसामुळे आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं
पैनगंगा धरणामुळे जी एकंदरीतच परिस्थिती ओढावली, आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिला गेलेला होता। कारण ज्या पद्धतीने हा पाऊस झाला ते पाहता नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती येईल याचा अंदाज होता आणि त्या अनुषंगाने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला होता। वाशिममधली देखील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली होती। मुसळधार पावसाचा वाशिमला जबर फटका बसल्याचं देखील बघायला मिळालं होतं। नदीकाठची हजारो हेक्टर शेती उभ्या पिकांसह खरडून गेली। शेतीमधील खरीपाची सोयाबीन, तूर आणि इतर पिकं ही उद्ध्वस्त झाली। त्यामुळे बळीराजावर मोठं संकट ओढवलेलं आहे। राज्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातल्या नुकसानाबाबत आढावा घेतला आणि पंचनाम्याबाबतही प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत। आहे आणि याचे सर्व पंचनामे डिटेल पंचनामे करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि पूर्णतः पंचनामे झाल्याशिवाय प्रस्ताव पाठवू नका, अर्धवट पाठवू नका। कारण मदतीचा अंदाज, नुकसानीचा अंदाज आल्याशिवाय करता येत नाही। त्यामुळे त्यांना विनंती केलेली आहे। जवळपास 17 लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे आणि सरासरी 81% आत्तापर्यंत पंचनामे झाले आहेत। सततधार पावसामुळे पंचनाम्यात अडथळे होते, अडचणी होत्या, त्यामुळे अद्याप 19% पंचनामे बाकी आहेत। आणि काल परवा 2 दिवस जो पाऊस आला गुलाब चक्रीवादळाच्या मुळे, त्यामध्ये सुद्धा काही अपडेट्स यायची, काही माहिती आम्ही घेतो आहोत आणि ती माहिती पुन्हा जोडली तर नक्कीच हा आकडा फार मोठा असेल। मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालंय बहुतांश भागांमध्ये, त्या नुकसानाचा आढावा घेतला आणि त्याबद्दलची माहिती देखील दिली। हे जे नुकसान झालंय त्या नुकसानाच्या बाबतीत तातडीनं शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातनं मदत पोहोचवली जाईल। शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे केले जातील आणि योग्य ती सगळी मदत या सर्वांना दिली जाईल असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। गेल्या 1.5 वर्षांपासून बंद असलेल्या शाळांमधली केलबिल पुन्हा एकदा सुरू होणार आहे। मुंबईतील 8वी ते 12वी पर्यंतचे वर्ग येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरू करायला पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मंजुरी दिलेली आहे। राज्य सरकारने येत्या 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला। ग्रामीण भागात 5वी ते 12वीचे वर्ग सुरू करायला तर शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करायला शालेय शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे। मात्र पालिका हद्दीतल्या शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय पालिका आयुक्तांनी घ्यावा असंही राज्य सरकारनं म्हटलेलं होतं। त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने सोमवारी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवलेला होता। त्याला पालिका आयुक्तांनी बुधवारी मंजुरी दिलेली आहे। त्यानंतर शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी याबाबतचे परिपत्रक देखील काढल्याचं समजतंय। मुंबईतल्या गोरेगावच्या आरे कॉलनी परिसरात बिबट्याची दहशत वाढतीये। इथं एका महिलेवर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली आहे। रात्री 7:45च्या दरम्यान ही महिला घराबाहेर आली असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्यानं या महिलेवर हल्ला केला होता। सुदैवानं महिलेच्या हातात काठी असल्यानं तिचा जीव वाचला। बिबट्याची या भागामध्ये सध्या
वाढती दहशत बघायला मिळते। आरे कॉलनी परिसरामध्ये एका महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं जोरदार हल्ला केल्याचं या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय। महिलेच्या हातात काठी होती आणि म्हणून या महिलेनं बिबट्याला पिटाळून लावण्यामध्ये यश मिळवलं। सुदैवानं या महिलेचा जीव वाचू शकलाय। गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं या परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन होतंय। अनेक भागांमध्ये बिबट्या दिसल्याची सीसीटीव्ही फुटेजेस आपण पाहिलेली आहेत। कल्याण रेल्वे स्थानकात एक महिला प्रवासी चालत्या एक्सप्रेसमधून उतरत होती, मात्र तिचा प्लॅटफॉर्मवर उतरण्याचा अंदाज चुकला। ही महिला रेल्वे प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडणार इतक्यात प्रसंगावधान राखत कॉन्स्टेबल मंगेश थेरे यांनी तिला वाचवलं। या 62 वर्षीय महिलेला कोणार्क एक्सप्रेसमधून प्रवास करायचा होता, मात्र ती चुकून दुसऱ्या एक्सप्रेसमध्ये बसली। त्यानंतर या महिलेला कोणार्क एक्सप्रेसमध्ये बसून रवाना करण्यात आलं। या महिलेनं कॉन्स्टेबल मंगेश थेरे यांचे आभारही मानले। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।